भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे साड काळे न धरावी। भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती तुका म्हणे भरते याती विठ्ठल चित्ती तो धन्य। भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती विठ्ठल विठ्ठल भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती। प्रस्तुत सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे। आपल्या या पुण्य पावन या परिसरामध्ये भगवान पांडुरंगाच्या या पंचक्रोशीमध्ये सोनके ग्रामस्थांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय भगवत भक्त रत्नाकरजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि त्या कार्यक्रमामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हरिपाठ, कीर्तन, गाथा, भजन हे पारंपरिक पद्धतीचे कार्यक्रम चालू आहेत। त्यामध्ये आजचा हा तिसरा दिवस सप्ताहातला, परंतु वरुण राजाच्या कृपेनं म्हणा, काही MSCBच्या कृपेनं म्हणा कार्यक्रमाला विलंब झाला, पण आपला नेम करणं महत्वाचं आहे। इथं येईपर्यंत आपल्या गावचे संपर्क, जे सप्ताहाचे संपर्क करतात ते शिवाजी महाराज सरगर असतील, दुसरे आमचे चंद्रभागा कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय भारत नाना असतील, यांच्या संपर्क इथं येईपर्यंत त्यांचा चालू होता। पण परिस्थितीनुसार आपणही थोडा बदल केला पाहिजे। तो अशा पद्धतीनं आता कीर्तन 9:30ला चालू झाले म्हणलं 11:30 पर्यंत चालायला पाहिजे, पण चालणार नाही। कारण सर्वजण लहान मुलं आहेत, माता भगिनी आहेत आणि पंक्तीवाल्यांनी अन्न चांगल्या पद्धतीचं बनवून माईक द्यायचा का विचारा त्यांना? तुमचं झालं, आमचं चालू करू। हा, काय सांगत होतो? कीर्तन असं सुंदर नियोजन असतं, मी अनुभवतो। दरवर्षी माझ्याकडे सेवा येते, आपल्या ग्रामस्थांचं खूप मोठं सहकार्य असतं आणि सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे बसलेली असतात। अगदी खचाखच मंडप भरलेला असतो। साऊंड सिस्टीम सुद्धा दरवर्षीसारखी यावर्षी पण चांगली आहे, परंतु जनरेटर जरा लवकर आला असतं म्हणजे लवकर झाला असता कार्यक्रम। अशी वेळ दुसऱ्या कुठल्या गावात येऊ नये याच्याकरता ही सूचना केली। अगोदर जर तयार असतं तर आणखीन अर्धा तास लवकर चालू झाला असता कार्यक्रम। असं सांगायचा विषय, सुंदर सिस्टीम आहे, त्यांचं कौतुकही करायला पाहिजे। का विलंब झाला त्यांना माहिती, त्यातलं मला माहित नाही। पण जरी विलंब झाला असला, गाडी जरी लेट निघाली असली तरी गाडी वेळेवर पोहोचेल याची पुरेपूर दक्षता घेईल। 10ला बरोबर जय विठ्ठल होईल आणि 10:15ला 10 वाजून 5 मिनिटांनी पंगत बसेल। सर्वांना लाभ प्रसादाचा भेटेल। त्यामुळं मधले स्टॉप न घेता डायरेक्ट गाडी कारण ही अशी उत्तम तयारीची मंडळी गेल्या वर्षी पण मी अनुभवली। वाजवणं तरी एक नंबरच आहे। असं वाटत होतं की 12 वाजेपर्यंत चालू द्यावं, पण त्या लहान मुलांचा विचार केला पाहिजे। त्यामुळं जास्त वेळ न करता आपल्या प्राप्त वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न, सुंदर असं नियोजन आहे। समस्त ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद। देणगी दाते, अन्नदाते, भावी भक्त, माता भगिनी
ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, लहान वृद्ध सर्वांनाच मनापासून धन्यवाद देऊन प्राप्त वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल नामाची महती वर्णन करतात। विठ्ठल नाम कोणी घ्यावं? महाराज म्हणतात जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे त्यानं विठ्ठल नाम घेतलंच पाहिजे। जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात, नामदेवराय करतात, निळोबाराय करतात। एका अभंगामध्ये महाराज बोलतात, याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे। या माणसाच्या जन्मामध्येच विठ्ठलाचं भजन करता येतं, वारी करता येते, देव प्रसन्न करून घेता येतो, संत वचन ऐकता येतात, संत वचन बोलता येतात, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं दर्शन करता येतं याच देहामध्ये आलेल्या जीवाला। दुसऱ्या योनीला अधिकार आहे का? नाही। तुम्ही मग कशावरून? माळशिरस तालुक्यामध्ये बैठक झाली गाढवांची आणि चला सोनक्याला सत्याला, असं घडेल का? कधीच घडणार नाही। त्या बैलांना गाढवांना त्याचं ज्ञान नाही आणि कहे ज्ञान नाही कोठे। महाराज बोलतात, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, गायी कुपजता मरती, बहिरांध होसी पांगुळमुखी। पशुला पाप कशात आहे आणि पुण्य कशात आहे हे कळत नाही, कळतं ते फक्त माणसालाच कळतं, माणसालाच कळतं। तुम्ही म्हणाल माणसाला कशावरून कळतं? बघा, एक मनुष्य पंढरपूरला आला, आषाढी वारी झाल्यावरती अधिक महिना आला होता आणि अधिक महिन्यामध्ये कधी न दिसणारा मनुष्य पंढरपूरला दिसला। महाद्वारामध्ये भेट झाली। मी म्हटलं, बाबा तुम्ही पंढरपूरला येत नाही कधी ना, आज कसं काय आलो? महाराज आमच्यावर 2 महिने बंदी आली हो। म्हणलं कशाची बंदी आली? म्हणलं 1 महिना पहिला आम्ही श्रावण महिन्याची बंदी पाळत होतो म्हटली, पण श्रावण महिन्यामध्ये अधिक महिना आला म्हणजे किती झाली? 2 महिने बंदी आली। म्हणजे माणसाला कळतं का नाही? अधिक महिना पाळला पाहिजे, एकादशी पाळली पाहिजे, श्रावण महिना पाळला पाहिजे। पाळतो, काही लोक पाळतात आणि काही लोक पाळत नाही। महाराज बोलतात, कळतं त्यालाच माणूस म्हणतात। काही लोकांना कळतं पण वळत नाही, कळतं पण वळत नाही। म्हणून माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी संतांनी तुम्हाला उपदेश केला, नरदेह दुर्लभ दाना रे तुम्ही वासुदेव वासुदेव सहजासहजी मिळत नाही। का मिळतो? मिळत नाही। मिळालेला किती दिवस राहील गॅरंटी आहे का आपल्याला? गॅरंटी नाही। मग महाराज म्हणतात, आजचा जन्म सोडा, पुढचा जन्म मिळेल, मागू आपण देवाकडे, मिळेल का? मागोता हाची जन्म पावसी, भोगे सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, कार्य अंध होसी जाणोनिया। महाराज बोलतात, मागितल्यानं मनुष्य जन्म मिळत नाही। मग मिळालेला जन्म वाया घालवू नका। मग काय करा? ज्ञानेश्वरीचं पारायण करा, सप्ताहामध्ये सहभाग घ्या, अन्नदान करा, द्रव्यदान करा, जाताना सोबत येत नाही का? येतंय? कोणी घेऊन गेलंय का? कोणीही जाऊ शकत
नाही, कुणी गेलेला पण नाही, पण अन्नदान केलेलं आपल्या उपयोगाला वरती येतं. भगवंताचं नामस्मरण केलेलं आपल्या उपयोगाला वरती येतं. नामस्मरण केल्यानं पुण्य तयार होतं, अन्नदान केल्यानं पुण्य तयार होतं. मग या पुण्यावरती कुठलीही धाड पडत नाही. पैसा कमवला धाड पडते का नाही? दरोडा पडतो. आणखीन बोलायचं म्हटलं तर पाहुणे रावळे मागं लागतात. असताना पण गेल्यानंतर पण भांडतात. कशासाठी? पैशासाठी भांडतात. आणखीन बोलू का? कितीही पैसा मिळवला तरी त्याच्यावरती धाड पडू शकते. नवे नवे ईडी सुद्धा मागू लागू शकते. ईडी म्हटलं नाही, ईडी म्हटलं. तुमच्या लक्षात आलं ईडी म्हणजे काय ते. मग ईडी मागे लागू शकते, पण नामस्मरणाच्या द्वारा मिळालेलं पुण्य आपल्या सोबत येऊ शकतं. आपल्या सोबत येऊ शकतं. त्याच्यावर कोणाची धाड पडत नाही. भावकीची पडत नाही, भावाची नाही, तालुक्यातल्या कोणाचीच नाही. कोणाची म्हणजे कोणाचीच नाही. म्हणून महत्वाची गोष्ट, अन्नदान केलेलं आपल्याला वरती उपयोगाला येतं. भगवंताचं नामस्मरण केलेलं आपल्या उपयोगाला येतं. आणखीन देवाची सेवा केलेली उपयोगाला येते. आणखीन संत सेवा केलेली उपयोगाला येते. आणखीन ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण करणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं आपल्याला ते लाभदायक आहे. ते आपल्या उपयोगाला येतं. महाराज बोलतात, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भगवान श्रीकृष्णांनी गीता उपदेश केला. त्या गीतेवरची टीका असणारी म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ती ज्ञानेश्वरी ग्रंथ गीतेवरची टीका. गीता हा ग्रंथ कशाचा आहे बोला? कोणी सांगेल का? बर, गीता हा ग्रंथ आपल्या धर्माचा धर्मग्रंथ आहे आणि तो संस्कृत भाषेमध्ये आहे. संस्कृताची गोठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. गीता अलंकार गोठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली गीतेवरची टीका असणारी ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीचं वर्णन नाथ महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी आणि स्वमुखे आपण सांगत असे विष्णू. गीता हा प्रश्नो अर्जुनेसी. भगवान श्रीकृष्णाने केलेला उपदेश माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या द्वारा आपणापर्यंत पोहोचवलेला आहे.
असा हा ज्ञानेश्वरी सारखा अमूल्य ग्रंथ आहे. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी असा या ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या गावामध्ये होत आहे. जे जे बसले असतील ते भाग्यवानच आहेत. आणखी मुद्दा सांगू का, जे बसले नसतील पण आयोजन करण्याला सहकार्य केले असतील ते सुद्धा भाग्यवानच आहेत. आणखी मुद्दा सांगू का, जे बसले नाहीत, आयोजन करायलाही सहकार्य केलं नाही पण श्रवण करत असतील ते सुद्धा भाग्यवानच आहेत. आणखीन त्याच्या पुढे सांगू का, जे भाग्यवान आहेत या गोष्टी करणारे, पारायण करणारे, पारायण आयोजन करणारे आणि पारायणाला सहकार्य करणारे, श्रवण करणारे, परंतु काही आपला त्रास होऊ नये म्हणून इथं न थांबणारे सुद्धा असू शकतील, ते सुद्धा भाग्यवानच म्हणावे लागतील. तुम्ही म्हणा आपला त्रास होऊ नये पारायण करणाराला, हा सुद्धा भाव मोठा आहे. आणखीन मुद्दा सांगू का, या निमित्तानं गावामध्ये सप्ताहामध्ये अन्नदान करणं हे सुद्धा भाग्यवंताचंच लक्षण आहे. अन्नदान करणं, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, डुबने को अभिमान और करने को लीनता. द्यायचं असेल तर अन्नदान द्यावं, घ्यायचं असेल तर हरिनाम घ्यावं, डुबायचं असेल तर अभिमान असावा, तरुण जायचं असेल तर अंगामध्ये नम्रता असावी. म्हणून आपणाला साध्या सोप्या भाषेमध्ये महाराजांनी उपदेश केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं चिंतन करा, कारण ते नाम पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन गोदेश, जेते हरीचे दास जन्म घेती. महाराज सांगतात देवाचं नाम पवित्र आहे आणि घेणारा पवित्र आहे. घेणारा पवित्र आहे. पवित्र असल्यामुळं पवित्र नाम मुखामध्ये येऊ शकतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पवित्र असणारं नाम घेतल्यानं आपल्यामध्ये पवित्रता निर्माण होते, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, नामानं देह पवित्र होतो, त्याचबरोबर तुळशीच्या माळेनं सुद्धा देह पवित्र होतो. तुम्ही म्हणाल कशावरून? बघा, देवाचं नाम देवाला आवडतं. आवडी देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवांचा देवाला आवडणारी गोष्ट एक नाम, दुसरं तुळशीची माळा, तिसरं गोपीचंदन टिळा, चौथं महाराज सांगतात तुळशी माळगळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवांचा वारकऱ्याबद्दल प्रेम, वैष्णवाबद्दल जिव्हाळा, हे ज्याच्याकडे आहे ते देवाला आवडतं. म्हणून या गोष्टी कराव्या. तुळशी माळ देवाला अति आवडते. तुकोबारायांचा अभंग, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. किंवा अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, तळशीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पदवंगज पादुका, श्री मस्तकी वंदित से. गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी. रोज तुळशीला पाणी घातलं जावं. बघा, तुम्ही म्हणाल यानं पवित्र होतो का? होतं. एक मला दृष्टांत सांगतो. एखादी व्यक्ती गेली म्हणजे कुठं? सोलापूरला, मौदाला नाही, गेली म्हणजे जग सोडून गेली. गेल्यानंतर जुने माणसं काही पुढे येतात आणि नंतर तोंडामध्ये तुळशीचं घाला. आपल्याकडे आहे ना पद्धत? आहे. पंढरपुरात आहे म्हणजे इथं पण आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये ती परंपरा आहे. चुकीची म्हणायचं कारण नाही, चांगली आहे आणि ती परंपरा पुढे चालू आहे. फक्त मुद्दा मला असं सांगायचा, एखादी व्यक्ती गेल्यानंतर तोंडामध्ये तुळशीचं पान घातलं जातं. का घातलं जातं? तर त्याचा देह पवित्र व्हावा. तुळशीचं पान घातल्यानं देह पवित्र होतो का नाही? बोला, कोणी घातलं नाही का आतापर्यंत? एखाद्या गेलेल्या माणसाला कोणी घातलं नाही का? नाही, बोलत नाही तुम्ही जास्त. बोलायला पाहिजे. बोलणाराचे आंबड्या व्यक्ती आहेत आणि गप बसणाऱ्याचे गहू विकले जात नाहीत. आपल्या तालुक्यातलीच म्हण आहे. म्हणून लेकरांना बोलत ठेवा. खोड्या करायला लावा, त्यांना करत नसल्या तरी करायला लावा. त्याची गरज आहे. गप बसणाराचं जीवन राहिलेलं नाही. तुम्हीच बोलत नाही म्हणलं पोर काय बोलणार आहे? तुमचं बोललं पाहिजे.
चुकलं तर चुकू द्या, पण हायवे केली नाही पाहिजे बोलायला, बेधडक बोलायची सवय लागली पाहिजे. पण नानांच्या मुलाने किती परीक्षा दिल्या, बोलायला घाबरलं कुठं जायला, किती इंटरव्ह्यू झाल्या, आता कुठल्या पदावर आहेत. बोलल्याशिवाय काम होत नाही बघा, बोलावंच लागतंय. मुद्दा मला सांगायचा आहे, एखादा मनुष्य गेल्यानंतर तोंडामध्ये तुळशीचं पान घातलं जातं का नाही बोला? हा, घातलं जातं. मग मला सांगा, गेल्यावर तुळशीचं पान घातल्यानं देह पवित्र होत असेल तर मग गेल्यावर घालावं का जिवंत असताना घालावं? वा, पटलं आपल्याला. हा, हे जर तुम्हाला सगळ्याला पटलं असेल तर विचार करा, सत्ता होईपर्यंत आपल्या गळ्यात माळ घालावी का ना घालावी विचार करा. म्हणतो घाला म्हणून आग्रह करत नाही तुम्हाला, घाला म्हणून आग्रह करत नाही. बहुतेकांच्या गळ्यात माळा असतील असं मी समजतो, पण एखाद्याच्या गळ्यात नसेल तर त्यानं जरूर विचार करावा, आपला देह जिवंतपणे पवित्र करावा का गेल्यावर लोकांनी पवित्र करावा? हा, जिवंतपणे आपला देह आपण स्वतः पवित्र करावा. भगवंताच्या नामानं देह पवित्र, तो पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केल्यानं देह पवित्र होतो. या देहावरती तुळशीपत्र ठेवलं तर हा देह देवाला समर्पण होतो. देव याची जबाबदारी स्वीकारतो. कोणाची? ज्याने तुळशीपत्र या देहावर ठेवलं त्याची. तुम्ही म्हणाल कशावरून? बघा, एखाद्या मुलीचं मुलाचं लग्न लावलं, लग्न लागल्यानंतर ती मुलगी पतीच्या नावानं मंगळसूत्र घालते का नाही बोला? घालते. मग लग्नात मंगळसूत्र घालते, कुंकू लावते पतीच्या नावानं, आणि नाव कोणाचं घेते? पतीचं नाव घेते. मग एकदा लग्नात तुळशी मंगळसूत्र घातलं, कुंकू लावलं, आणि एकदा लग्नात नाव घेतलं तर जबाबदारी कोणावर येते? कुणावर? ब्रह्मचारी काय सगळे? त्या पतीवर येते. मुद्दा लक्षात घ्या. मी तुम्हाला दृष्टांत ही सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगतोय. हा, ती मुलगी पतीचं नाव घेते, पतीच्या नावानं मंगळसूत्र घालते, कुंकू लावते, जबाबदारी पतीवर येते. दुसरी बाजू, गळ्यामध्ये तुळशीची माळा त्या पांडुरंगाच्या नावानं घातली, त्याच्या नावानं कुंकू लावलं म्हणजे गोपीचंदन लावला, आणि त्याचं लग्नात जसं नाव ती घेते त्या पद्धतीनं यानं जर पांडुरंगाचं नाव घेतलं तर जबाबदारी भगवान घेईल का नाही घेईल? हा, सामान्य पत्नीची जबाबदारी पती चोख पार पाडतो का नाही? मालक किराणा संपलाय, घेऊन या. लगेच पंढरपूरला जातो, पड्याच्या दुकानात जातो, किराणा घेऊन येतो. भाजी संपली, भाजी मंडईत जाऊन भाजी घेऊन येतो. गॅस संपला, गॅस आणून टाकतो. आणखीन याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. पत्नीनं सांगितलं मला वारीला घेऊन चला, घेऊन जातो. पत्नीनं सांगितलं मालक मला सासरवाडीला माहेरला घेऊन चला, माहेरला घेऊन जातो. मग घेऊन जाताना 2 बॅग भरली जातात. पत्नीची एक काळी बॅग असते आणि एक सुटकेस असते. आता मी आपल्या गावचा तालुक्यातला असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे म्हणून मी सांगतो, मलाही माहिती आहे म्हणून सांगतो. 2 बॅगा भरलेल्या असतात, एक इथं अडकवलेली असते आणि एक हातात असते. मग त्या सुटकेस मध्ये आणि काळ्या बॅग मध्ये कोणाचे कपडे जास्त असतात? तुम्हीच सांगा ना. कोणाचे जास्त असते? उघड बोला की बोलायला लाजू नका. बिनधास्त मी माईक वर बोलते राहतो, तुम्हाला काय बोलायला हरकत आहे? मालकाचे कपडे, एखादा टॉवेल, एखादी अंडरवेअर आणि एखादा ड्रेस असला तर असेल. बाकी दोन्ही गच्च बॅगा भरलेल्या असतात साड्याने आणि बाकीच्या कपड्याने. मग ती दोन्ही बॅगा कुणाच्या जवळ असतात माहेरला जाताना? मालकाजवळ. मालक जर सामान्य पत्नीच्या बॅगा जर घेऊन वागवत असेल, माझा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. गाडी आज गावात पाहिली का तुम्ही? सगळ्यांचं लक्ष गाडीकडे चाललंय, माझ्या बोलण्याकडे लक्ष दिसेल आपण. मला मुद्दा मांडायचा बघा. तो दोन्ही बॅगा हातात घेऊन पुढे चालतो,
आणि पाठीमाग पत्नी चालते. शहरातलं सांगतो बरं का, गावातलं नाही सांगत, पंढरपूर शहरातलं सांगतो. पाठीमाग पत्नी चालते आणि त्या पत्नीच्या हातात एवढीच बॅग असते बा, एवढीच असते. काय म्हणतात त्याला? हा, पर्स. हा, महाराज आहेत तिकडं. ती पर्स हातात असते आणि मालकापेक्षा पत्नीचा मोबाईल लय भारी असतो. शहरातलं सांगतो बरं, गावातला नाही सांगत. आणि ती पाठीमाग चालत असते आणि पुढं पती चालत असतो, दोन्ही बागा घेऊन. माझा मुद्दा लक्षात घ्या, विनोदावरी हा विषय नाही नका, माझा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. सामान्य पत्नीची बॅग सुद्धा पती वागवत असेल, करतो अन्यथा करतो असणारा भगवान, त्याला मालक म्हणून जोडल्यानंतर तो आपली कामं का करणार नाही? बोला, केली का नाही कामं त्यांनी? संत दामाजी पंतांच्या करता मुनीम झाला बादशाच्या दरबारामध्ये, गोरोबा काकासाठी कुंभार झाला भगवान. आणखी बोलायचं म्हटलं तर नरसिंह अवतार घेतला भक्त प्रल्हादा करता. असे कित्येक भक्तांची उदाहरण आहेत. दामाजी पंतासाठी झाला नव्हे, सावता महाराजासाठी सुद्धा त्यांच्या मळ्यात जाऊन भाजी खुरपायचं काम देव करू लागले. चोखोबारांच्या पत्नीचं बाळतपण देवानं केलं का? या भक्ताने देवाला समर्पण केलं. जसं पत्नी पतीला समर्पण करते, आपलं गाव सोडते, नाव सोडते, वडिलाचं नाव सोडते, आडनाव सोडते, भाऊ बहिणी सगळ्याला सोडते आणि पतीचं नाव पुढे लावते, आपल्या नावापुढे पतीचं आडनाव लावते, पतीचं गाव लावते, पतीचा तालुका लावते. आणि पत्नी पतीला प्रमाण मानते. पत्नीचं आणि पतीचं हे दृष्टांत. पतिव्रते जैसा भकार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी. ह्या पद्धतीनं भगवान परमात्मा आपली जबाबदारी स्वीकारतो. ज्याने या देहावरती तुळशी पत्र ठेवलं त्याची जबाबदारी भगवंतावर येते आणि तो जबाबदारी पार पडतो. शरण दावी शक्ती जीवे न वंची. मला सांगतात भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं संरक्षण करतो. कशासाठी? साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, तो लाज बाळगत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात विठ्ठल नाम घ्या, देवाला आवडतं ते करा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमनी, तोडकानी ऐकती विठोबा रखुमाई. हा मंत्र पाप निर्मूलन करणारा आहे. विठ्ठल विठ्ठल कसंही म्हणा, तुम्ही बसून म्हणा, उभारून म्हणा, झोपून म्हणा,
पण विठ्ठल म्हणण्यानं भक्ती घडते, विठ्ठल म्हणण्यानं पाप जळतं, विठ्ठल म्हणण्यानं पुण्य प्राप्त होतं, विठ्ठल म्हणण्यानं देवाची कृपा होते. आणि देवाची कृपा झाल्यानंतर जीवनात शिल्लक काहीच राहत नाही. हरी आला हात मग कैची भय चिंता, त्याची सरली झाला सुफळ व्यापार. म्हणून महाराज सांगतात, कोण घेतो तीच भाग्यवंते.